नमस्कार. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आयोजित ॲन्युअल फंक्शन आणि आज त्यांच्या आईच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी मला येण्याचा योग आला. खऱ्या अर्थाने मला मिळालं. आता कार्यक्रम बघताना एक प्रकर्षाने गोष्ट जाणवली की अंध असतील, मतिमंद असतील यांच्यासाठी जे काम केलेलं आहे ते खऱ्या अर्थाने वाखाणण्याजोगं आहे. कारण चांगल्या लोकांना आपण सगळं काही सांगू शकतो, पण अंध आणि जे विकलांग लोक आहेत त्यांना शिकवणं फार कठीण असतं. खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की ज्या भावनादेवी आहेत त्यांचा मुलगा निलेश सांबळे यांना जन्माला घातलं त्यांनी तीच खूप मोठी गोष्ट आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक झालं पाहिजे. कारण अशी व्यक्ती जन्माला येणं फार महत्त्वाचं आहे. कारण समाजात ज्या गोष्टी घडत आहेत त्या सगळ्या गोष्टींसाठी आपण आपल्या मुलाला वाहून दिलेलं आहे आणि ह्या समाजात ज्या गोष्टी खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे त्यासाठी ते काम करत आहेत आणि खूप चांगलं असं काम जे मी आता बघितलं आहे. MPSC असेल, UPSC असेल, स्पर्धा परीक्षा असतील, पोलीस भरती असेल आणि आता अंध व्यक्तींची शाळा बघितली आणि ह्या शैक्षणिक सगळ्या गोष्टी बघत असताना मला असं वाटतं की नगरसेविका म्हणून मी काम करत असताना आम्ही कुठेतरी कमी पडतो. पण निस्वार्थी भावनेने अशा प्रकारचं काम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की त्याच कारणासाठी देवानी अशा लोकांना जन्माला घातलेले आहे की ते निस्वार्थी भावनेने या लोकांपर्यंत पोचतात. लोकांनी देव बघितला नसेल पण खऱ्या अर्थाने देव कुठे आहे तर मला असं वाटतं की ह्या ठिकाणी आल्यावरती मला प्रकर्षाने ते जाणवलं आणि खूप आनंद वाटला की अशी व्यक्ती पण आहे की जी निस्वार्थी भावनेने या सगळ्या गोष्टी निःशुल्क मला असं वाटतं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. पैसा तर सगळ्यांकडे आहे पण ती देण्याची भावना असली पाहिजे आणि ती भावना असणं फार गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की घरातलं कुटुंब, आईवडिलांचं शिकवण ही असल्यामुळे मुलं अशी जन्माला आलेली आहेत आणि त्या माध्यमातून समाजासाठी हे काहीतरी देणं लागतं या उद्देशाने ते काम करतात. या ग्रामीण भागामध्ये ह्या सगळ्या सुविधा लोकांपर्यंत पोहोचवणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. शहरी भागामध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात पण ग्रामीण भागामध्ये या सगळ्या गोष्टी अवेलेबल होत नाही आणि त्या गोष्टी पोहोचवण्याचं काम आपण सगळं कुटुंब करतात. तर खऱ्या अर्थाने खूप बरं वाटलं की ह्या सगळ्या गोष्टी आपण लोकांपर्यंत पोहोचवतात. आणि आज वाढदिवसाचं औचित्य साधलेलं आहे आणि ॲन्युअल फंक्शन पण आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे सगळेजण जमलेले आहेत. तर परत एकदा आईंना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि मला आवर्जून आपल्या ह्या सगळ्या संस्थांना भेट देण्याची मला असं वाटतं की तुमच्यामुळे मला भाग्य लाभलं आणि ते प्रत्यक्षात बघण्याचा योग आला आणि खरंच कौतुक आहे की अशा सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. समाजात अशी पण लोक आहेत याची जाणीव मला असं वाटतं की लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि ती नक्कीच पोहोचवण्याचा मी देखील प्रयत्न करेन. आणि आपण आपुलकीने मला बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते आणि इथेच थांबते. जय जय.